हेल्मेट घाला. लोकांना हेल्मेट घालायचं किती कॉल किंवा ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. हा ट्रक कोणाला उडवून गेला किंवा ठोकून गेला तर काय होणार आहे सांगा ना मला. नमस्कार मित्रांनो, कॉलेजचा दिवस आहे, वार सोमवार आहे आणि सुरुवात झालेली आहे फॉग डेनी. फायनली फॉग आलेला आहे. पूर्ण वर्षभर आपण या गोष्टीची वाट बघत असतो, कधी सर्दी येतील, कधी पाऊस जाईल एकदा. फायनली ते आता झालेलं आहे. माझ्या घरात ना पूर्णपणे फॉग दिसतो समोर, आणि माझ्या घरीच समोर एक डोंगर दिसतो, तिथून पूर्णपणे फॉग आहे. मला विंडशिल्डवर बघाल ना तर पूर्णपणे फॉग साठलेला आहे. मला ते बघण्यासाठी पण मला एकसारखं साफ करावं लागतं. पण खूप बरं वाटतं, वातावरण थंड वाटतं. पण मी सेफर साईड आहे बघा, मी सेफर साईड काय बोलतात रेनलायनर मीन्स रेनकोट घालून घेतलेले आहेत की पाऊस वगैरे आला तर रिक्स नको. परत कॉलेजला जाताना म्हणून टॉप बॉक्स पण सोबत घेतलेला आहे. पोचू आज आपण, 9चं लेक्चर आहे, पोचू 8:30पर्यंत जरी पोचायला पाहिजे. जर कॅन्सल वगैरे झाला तर आपण जाऊ दुसरीकडे कुठेतरी. लेट्स होप. मित्रांनो हे बघा, सूर्य त्या साईडला आहे, आपल्याला सूर्य पण दिसत नसेल, फॉगच्या पाठी लपला गेलाय. एकदम थंडगार वातावरण वाटतं. तुम्हाला माहिती असेल हा रोड आपला एअरपोर्ट रोड आहे, समोर लेफ्ट हँड साईडला रोड आहे, सॉरी अरे कहना क्या चाहते हो, एअरपोर्ट आहे. आणि आता सर्व्हिस रोडचं काम चाललंय. बघा ना, सूर्य दिसतच नाही, सूर्य फॉगच्या पाठी लपला गेलेला आहे. आता ऑलमोस्ट 8 वाजलेत. लोक प्रॅक्टिस वगैरे करतात, काकी गाडी शिकतायत. बरं आहे बाबा, आपण एकटंच का शिकतायत. आधीच आम्हाला भीती असते जीवाला, आणि काकी अशी एकटा गाडी शिकणार. यही नहीं अभी और सुनिए. कसं होणार मित्रांनो आमचं. मित्रांनो मी पण वर्कआउट करतो, विचार करतोय करू असं अपेक्षा आहे. नो इट इज पॉसिबल नहीं, ऐसा नहीं हो सकता. कह दो कि ये झूठ है. करू लवकरच. बघा मित्र, समोरचं काहीच दिसत नाहीये. म्हणजे एवढा फॉग झाला ना की जर अजून थोडा असतो तर ऑलमोस्ट मला वाटतं हेडलाईट लाईट लावायला लागली असती. पण तरी पण मी लावून घेतो सेफर साईड. मी भरोसा नाही कधी कोण पाठवून येऊन ठोकलं तर. हॅलो मित्र, हेल्मेट घालत जा रे, हेल्मेट घाला. लोकांना हेल्मेट घालायचं किती गोष्टी सांगितलं तरी लोक ऐकत ना. मी तर गर्लफ्रेंडशी बोलतो वाटतं, काका आलेत सकाळची हवा खायला. बरं यार, कोण ना कोणतरी लाईफ एन्जॉय करतं. आता आमची लाईफ चालू आहे आपलं डेली कॉलेज नथिंग न्यू. स्कूल बस इथून काय करते यार. मित्रांनो, लोकांना स्वतःच्या जीवापेक्षा ना कॉल किंवा ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आता समोर ओलावाला दिसतं, कंटिन्युअसली मागून 5 मिनटं झालेले आहेत, तो फोनवर बोलतोच. मी त्याला मगाशी पण इग्नोर केला तरी तो अजून फोनवर बोललो जाऊ दे, महत्त्वाचा कॉल असेल म्हणून मी कॅमेरा ऑन नव्हता केला. पण आता 4 ते 5 मिनटं झालेले आहेत, तो कंटिन्युअसली फोनवरच बोलतो. आणि हा ऑलमोस्ट हायवेसारखाच झाला आहे. लोकांना अक्कल नाही का स्वतःच्या जीवापेक्षा कॉल महत्त्वाचा असतो काही. साईडला थांबायला किती मिनटं लागतात यार. साईडला थांबायचं, कॉल गाडी बंद करायची, कॉल रिसीव्ह करून बोलायचं की ड्राईव्ह करतोय नंतर बोलू, काय महत्त्वाचं असेल तर बोलून घ्या ना. असं जीवाशी खेळू नका ना, स्वतःच्या पण आणि दुसऱ्याच्या पण. बात तो सही है. स्वतःला तर भीती आहेच पडण्याची, आणि दुसऱ्याला पण आहे ना त्याच्यामुळे पडण्याची. गव्हर्नमेंटने अशा लोकांना फाईन मारले पाहिजेत यार, कॅमेरे वगैरे लावून. कामगार कामाला जायची वाट बघतात वाटतं. मित्रांनो, हे अलाउड असतो का गाडी आपण विदाउट रजिस्ट्रेशन बाहेर काढू शकतो? आणखी बेसिक रूल मला जेवढं माहीत आहे की गाडीला मिनिमम TC नंबर तरी पाहिजे, जोपर्यंत ओरिजिनल नंबर प्लेट नाही आहेत. हा पुढच्या जी गाडी दिसते KNची गाडी, ते ना की TC नंबर पण आहे, काहीच आहे. सो ह्या गाडीवाल्याने कोणाला ठोकलं तर कसं होणार? गव्हर्नमेंटला अशा गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे की कुठे काय लोक कशी करतात, लोक काय ड्राईव्ह करतात. ते गाडीला TC नंबरच नाही, कुठे पण नाही बघा, पाठी नाही, पुढे नाही.
हलगर्जीपणा आहे लोकांचा, दुसरं काही नाही आहे. तर लोकांच्या जीवाशी खेळणार. आता तर कुठेतरी केस झाली, मला प्रॉपर आठवत नाही. एक रॉंग साईडने 4 व्हीलरवाला येत होता आणि एक 2 व्हीलरवाला आय थिंक सो अँटॉरची बाईक होती, सरळ जात होता. त्याला समोरनं उडवलं गेलं आणि तो जागेच देवाघरी गेला. तरी त्या कारवाल्याला ना बेल भेटलेली आहे विथिन 2 तासात. म्हणजे इंडियामध्ये कोणत्याही जीवाची व्हॅल्यू फक्त पैसा आहे, दुसरं काहीच नाही आहे. गव्हर्नमेंट अशा गोष्टीवर ध्यान नाही देत. आता समोर ट्रक बघा, हा ट्रकची नंबर प्लेट आहे की नाही समजत पण नाही, एवढा खराब झाला हा ट्रक. हा ट्रक कोणाला उडवून गेला किंवा ठोकून गेला तर काय होणार आहे सांगा ना मला. त्या ट्रकची हालत बघा, नंबर प्लेटला काय नामो निशाण नाही दिसत आहे. आणि ठोकलं तर कोण जबाबदार कोण नाही ह्या गोष्टीला, RTO ऑफिस की हा स्वतः ट्रकवाला. आणि ऑफकोर्स तो ठोकला कोणाला पळून जाणार आहे, कारण त्याचा गाडीचा नंबर दिसत नाही. कुठची नंबर प्लेट असून काय फायदा, पाठीचा नाही दिसत आहे ना. एखाद्याला ठोकून गेल्यावर तो पाठवूनच नंबर बघणार, नाकी फोडून. whatever. Please, sir, I want to reach 1 million.